माझे नाव शिवम आहे. दिल्लीतच माझे एक छोटे हॉटेल होते. माझ्या पुढे मागे कोणीही नव्हते. मी इथे दिल्लीत नोकरी करण्यासाठी आलो होतो. पण देवाने माझे नशीबच बदलले आणि मी इथे स्वतःचे एक छोटे हॉटेल सुरू केले. माझे आयुष्य इथे छान चालले होते. माझे आई-वडील तर या जगातून निघून गेले होते. माझे काही नातेवाईक दिल्लीतच राहायचे. मी माझ्या नातेवाईकांकडे येऊन आधी छोटीशी नोकरी करू लागलो होतो. त्यानंतर माझी खूप प्रगती झाली आणि मी स्वतःचे हॉटेल उभे केले. त्याचा मालक फक्त मीच होतो. आयुष्य खूप आनंदात आणि शांततेत जात होते. कारण आता कोणतीही चिंता नव्हती. माझ्या हॉटेलमध्ये 8 मुले काम करायची. ती सर्वजण जेवण बनवायची आणि मी त्यांच्यावर लक्ष ठेवायचो. माझे हॉटेल छोटे नक्कीच होते, पण तिथे जेवण खूप चविष्ट मिळायचे. लोकं दुरून माझ्या हॉटेलमध्ये जेवायला यायचे. मला माझे आयुष्य खूप आवडू लागले होते, कारण देवाच्या कृपेने सर्व काही खूप चांगले चालले होते. माझे वय साधारण 28 वर्ष झाले होते. मला लग्न करून आपला संसार वाढवायचा होता. पण अजूनपर्यंत मला कोणतीही मुलगी पसंत पडली नव्हती आणि माझे कुठेही लग्नही ठरले नव्हते. मग एके दिवशी मी माझ्या हॉटेलमधील कार्यालयात बसलो होतो, तेव्हा मी एका मुलीला पाहिले. पहिल्याच नजरेत ती मला आवडून गेली. ती मला खूप चांगली वाटली. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी होती. ती माझ्यासमोर बसली होती आणि मी वारंवार तिच्याकडे बघत होतो. मी विचार करत होतो, की ही मुलगी इतकी त्रस्त का आहे आणि तिला काय अडचण आहे? मोठी नवलाची गोष्ट होती, की माझे त्या मुलीशी कोणतेही नाते नव्हते किंवा ओळखही नव्हती. तरीही मला तिचे दुःख जाणवले होते. मग ती अस्वस्थ होऊन आणि मोठ्या विनवणीने मला म्हणाली, "सर, मी खूप हतबल आहे. मला तुमच्या हॉटेलबद्दल समजले म्हणून मी इथे आले. तुम्ही मला नोकरीवर ठेवू शकाल का? कृपया नकार देऊ नका आणि मला नोकरी द्या. मी खूप दुरून मोठी आशा घेऊन इथे आले आहे. मला इथून निराश होऊन जायचे नाही." माझ्या हॉटेलमध्ये तर सर्व प्रकारचे लोक जेवायला यायचे आणि माझ्या हॉटेलचा सर्व कर्मचारी वर्ग पुरुष होता. त्यात एक महिला नव्हती. मला वाटले की जर मी तिला नोकरी दिली तर मला तिची जबाबदारी घ्यावी लागेल आणि हे माझ्या हॉटेलच्या नियमांच्या विरोधात आहे. मला इथे कोणत्याही मुलीला नोकरी द्यायची नव्हती. इतक्या मुलांमध्ये एकटी मुलगी असल्यामुळे माझ्या हॉटेलचे नाव खराब होऊ नये याच कारणामुळे मी तिला नोकरी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. खरं तर तिला काम देण्यात मला तशी काही अडचण नव्हती, कारण मी माझ्या हॉटेलचे नियम स्वतः बनवायचो. मी तिथला मालक होतो, त्यामुळे तिथे माझीच मर्जी चालायची. पण त्या मुलीला इथे ठेवल्यामुळे पुढे काही त्रास होऊ नये या विचाराने मी तिला नोकरी दिली नाही. ती मला पुन्हा म्हणाली, "सर प्लीज बघा, जर काही सोय होत असेल तर." मी खूप अडचणीत आहे आणि मोठ्या आशेने इथे आले आहे. तिचा तो निष्पाप चेहरा आणि तिचे बोलणे ऐकून माझे मन विरघळले. मी काही वाईट माणूस नव्हतो, कारण प्रत्येक पुरुष वाईट नसतो. मी देखील ठरवले की मला हिची मदत करावीच लागेल. मी म्हणालो ठीक आहे आणि मग मी तिला हॉटेलची सर्व कामे समजावून सांगितली आणि तिला कुठे काम करायचे आहे हेही सांगितले. मी तिला भाजी चिरणे, पदार्थ तळणे आणि मसाले वाटणे अशी कामे दिली होती. जेवण बनवण्यासाठी तर मी आचारी ठेवलेलेच होते. या गोष्टीमुळे तिला खूप आनंद झाला. ती पुन्हा म्हणाली, "तुमचे खूप खूप आभार. मी खूप अडचणीत होते आणि तुम्ही एका गरजूची अडचण समजून घेतली." मी म्हणालो, "तुझ्या अडचणीबद्दल मला वारंवार सांगू नकोस. मी तुझी मदत करू शकत होतो म्हणून मी ती केली आहे." मग मी तिला एका महिन्याचा पगार ॲडव्हान्स दिला. माझ्याकडे काम करणाऱ्या एका मुलाने मला सांगितले, की "सर, तुम्ही त्या मुलीला इथे नोकरी देऊन चांगले केले नाही आणि त्यात तुम्ही तिला पहिल्याच दिवशी एका महिन्याचा पगारही आगाऊ दिला." बघा, काही लोक खूप लोभी असतात. तुम्ही बघत राहा. असं व्हायला नको की ती उद्या कामावर येणारच नाही आणि तुमचे पैसे घेऊन पळून जाईल. पण ती मुलगी दुसऱ्या दिवशी कामावर आली होती. तिने एक दिवसही सुट्टी घेतली नव्हती. ती सतत काम करत होती. ती नेहमी वेळेवर यायची आणि वेळेवर आपल्या घरी जायची. आता तिला इथे काम करून 1 महिना झाला होता. तिचा महिना पूर्ण होताच तिने माझ्याकडे एक विचित्र मागणी केली. ती मला म्हणाली, "सर, मला पैशांची गरज आहे." मी तिने एकदाच सांगताच तिला काही पैसे दिले. ती म्हणाली, "नाही सर, मला यापेक्षा जास्त पैसे हवे आहेत. तुम्ही हवं तर माझ्याकडून काही करून घेऊ शकता. मला समजले आहे की तुमचे लग्न झालेले नाही. तुमची इच्छा असेल तर मी 1 दिवसासाठी तुमची पत्नी बनून तुमच्यासोबत रात्र घालवू शकते." जेव्हा मी तिचे हे बोलणे ऐकले, तेव्हा माझे भानच हरपले. कारण तिने गोष्टच तशी केली होती. मी लगेच तिचा हात धरला आणि तिला ऑफिसमध्ये घेऊन गेलो.
तिथे मी तिला खूप रागवलो. मी म्हणालो, "तू ही कसली बकवास करत आहेस? तुला अशा गोष्टी करताना लाज वाटत नाही का? पैशांसाठी तू इतकी खाली पडलीस की स्पष्ट शब्दात मला हे सांगत आहेस?" तिने मला तिचे नाव कविता सांगितले होते. तिने सैल कपडे घातले होते, साधा ड्रेस होता आणि डोक्यावर ओढणी घेतली होती. ती दिसायला तरुण आणि अतिशय सुंदर होती. माझ्या ओरड्यामुळे ती खूप घाबरली होती आणि त्यानंतर तिने माझ्याशी कधीही कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही. पण अचानक एके दिवशी ती स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली. हे पाहून मी थक्क झालो की नक्की काय प्रकार आहे. जेव्हा मी किचनमध्ये गेलो तेव्हा कर्मचारी वर्गातील सर्व मुले आपापल्या कामात मग्न होती. मी त्या मुलांना विचारले, "कविता इथून अशी धावत का गेली? तुम्ही लोकांनी तिच्यासोबत काही केले तर नाही ना?" ते म्हणाले, "नाही नाही सर, आमच्यापैकी कोणीच तिच्याशी काहीही केले नाही. पण ती ज्या प्रकारे घाबरून पळाली होती त्यावरून नक्कीच काहीतरी घडले असावे असा मला संशय होता." दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती कामावर आली तेव्हा मी तिला विचारले, "तुला काल काय झाले होते? तू काल अशी धावत का गेलीस?" ती म्हणाली, "तुमच्या हॉटेलमध्ये काम करणारा तो जो सावळ्या रंगाचा नोकर आहे, मी त्याचे नाव तर जाणत नाही, पण त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला." मला समजले की ती कोणाबद्दल बोलत आहे. ती माझ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विशाल नावाच्या मुलाबद्दल बोलत होती. मी तिला विचारले, "तुला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे का?" ती म्हणाली, "हो, मी एका बाजूला उभी राहून माझे काम करत होते आणि तो वारंवार काहीतरी वस्तू उचलण्याच्या बहाण्याने जवळ यायचा आणि मला धक्का द्यायचा. मग म्हणायचा की मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली." आज तर त्याने हद्दच केली. आज त्याने जबरदस्ती माझा हात पकडून स्वतःचा हात माझ्या कमरेवर ठेवला. म्हणून मी तिथून पळाले. मी म्हणालो, "तर तू मला त्याच वेळी हे सांगायला हवे होते. तुला असे पळून जाण्याची गरज नव्हती." मी विशालला बोलवून घेतले आणि विचारले, "तू असे कृत्य केले आहेस का? तुमच्यासारख्या लोकांमुळे स्त्रिया सन्मानाने भाकरी कमवण्याऐवजी चुकीच्या मार्गाला लागतात. कारण त्यांना असे वाटते की जिथे आम्ही आदराने काम करत आहोत, तिथेही आम्ही सुरक्षित नाही. मग आम्हीच ते काम का करू नये? तुमच्यासारखे पुरुषच त्यांना वाम मार्गाला ढकलतात." विशाल म्हणाला, "सर, ती स्वतःच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मी काहीही केले नाही." "सर, मी तुमच्याकडे गेल्या 3 वर्षापासून काम करत आहे आणि या मुलीला येऊन तर फक्त 9 महिने झाले आहेत. तरीही तुम्ही तिचे बोलणे ऐकत आहात आणि माझे नाही." विशालचे बोलणेही मला पटण्यासारखे वाटले. पण तितक्यात दुसऱ्या एका मुलाने मला खून केली की विशालच चुकीचा आहे आणि त्यानेच त्या मुलीची छेड काढली आहे. मग मी लगेच निर्णय घेतला की मी त्याला नोकरीवरून काढून टाकेल. मी विशालला सांगितले, "मी तुझा हिशोब पूर्ण चुकता करतो. तू इथून निघून जा." तो माझ्या हॉटेलमधून निघून गेला. पण जाता जाता म्हणाला, "सर, या मुलीमुळे तुम्ही मला कामावरून काढले आहे. पण ही मुलगी एक दिवस तुम्हाला तिचे खरे रूप नक्की दाखवेल. तेव्हा तुम्हाला कळेल की मी बरोबर होतो आणि ती चुकीची होती." साहजिकच आहे. मी त्याला कामावरून काढले होते. त्यामुळे तो माझे कौतुक तर करणार नव्हता. म्हणूनच तो तिचे नाव बदनाम करून तिथून निघून गेला. पण संध्याकाळी माझ्या खास शेफने मला सांगितले, "सर, तुम्ही या मुलीला इथे ठेवून चांगले केले नाही. कारण आता बघा, अशा गोष्टी रोज इथे होतच राहतील. एक तरुण आणि सुंदर मुलगी इतक्या मुलांच्या मध्ये काम करणे ही काही चेष्टेची गोष्ट नाही. आणि तुम्ही देखील जाणता की इथे काम करणारे सर्व लोक परदेशी आहेत आणि आपल्या पत्नीपासून दूर आहेत. कोणी 4 वर्षापासून घरी गेले नाही, तर कोणी 6 किंवा 8 वर्षापासून आपल्या घरी गेलेले नाही. अशा परिस्थितीत जर मुले एखाद्या सुंदर मुलीसोबत काम करतील तर काही ना काहीतरी होईलच." मी म्हणालो, "तू हे कसलं बोलतोयस? एखाद्या पुरुषाचे स्वतःवर इतकेही नियंत्रण नसते का? जर तो आपल्या पत्नीला भेटू शकत नसेल, तर तो कोणत्याही स्त्रीवर अशी वाईट नजर टाकेल का?" माझे बोलणे ऐकून तो माणूस गप्प झाला. तो म्हणाला, "सर, तुम्हाला अजून पुरुषांबद्दल माहीतच काय आहे? या जगात असे अनेक पुरुष आहेत, ज्यांचे मन फक्त स्वतःच्या पत्नीवर भरत नाही, तर ते दुसऱ्या स्त्रीवरही नजर ठेवतात. लोक तर पत्नी असतानाही दुसरे लग्न करतात आणि त्यांच्या पत्नीला काही कळतही नाही." मी म्हणालो की पुरुषांना लग्नाची परवानगी आहे, तर त्यांनी या गोष्टीचे असे निमित्त करू नये की आम्ही फक्त चुकीच्या कामासाठी दुसरे लग्न करत आहोत. कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला फसवू नये. जर त्याचे दुसरे लग्न एखाद्या मजबुरीमुळे झाले असेल, तर त्याने त्या स्त्रीला आधार द्यावा. तिच्यासोबत काही चुकीचे करू नये.
मी त्याला सांगितले, की जर मी कविताला कामावर ठेवले आहे, तर तिचे रक्षणही मीच करेन. जर माझ्या मनात कविताबद्दल प्रेमाची भावना नसती, तर मी तिला कधीही नोकरीवर ठेवले नसते आणि तिच्यासाठी माझ्या इतक्या जुन्या नोकराला कामावरून काढले नसते. हे तर नक्की होते, की तिने माझ्या मनात एक खास जागा बनवली होती. पण तिच्याबद्दल मला अजून काही विशेष माहिती नव्हती. तिचे लग्न झाले होते का? तिचे आई-वडील होते का? किंवा तिची इथे काम करायची काही मजबुरी होती का? ती इथे नक्की का काम करत होती? मला हळू-हळू तिला सर्व काही विचारायचे होते. आणि जर ती अविवाहित असेल, तर मला तिच्याशी लग्न करायचे होते आणि तिचे आयुष्य सुधारायचे होते. माझ्या अंदाजानुसार ती विवाहित असेल असे मला वाटत नव्हते. कारण तिला पाहून ती विवाहित आहे असे कुठूनही वाटत नव्हते. तिचे वय साधारण 22 वर्ष असावे आणि ती एक तरुण मुलगी होती. जेव्हा रात्री हॉटेलमध्ये थोडे जेवण उरायचे, तेव्हा ती ते जेवण बांधून आपल्या सोबत घेऊन जायची. एके दिवशी सकाळी ती घरून माझ्यासाठी काहीतरी बनवून आली होती. तिला कोणीच सांगितले होते की तिने स्वतःहूनच अंदाज लावला होता माहित नाही. पण तिचा अंदाज बरोबर होता की मला गोड पदार्थ खूप आवडतात. ती म्हणाली, "मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणले आहे. तुम्ही माझी इतकीच मदत करता आणि मी बदल्यात तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. म्हणून मी विचार केला की तुमच्यासाठी काहीतरी गोड बनवावे." मी म्हणालो, "तू खूप चांगले केलेस." ती माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेली खीर घेऊन आली होती. मी जशी ती खीर चाखली, तसे तिला म्हणालो, "तू खूप छान खीर बनवली आहेस. ही गोष्ट मला खूप आवडली." आणि मी म्हणालो, "तुझ्या हातात तर मोठी जादू आहे. मी तुला सांगितले की ही खीर तू माझ्या हॉटेलसाठीही बनवत जा. मी तुला याचे वेगळे पैसे देईन." मी तिला चांगल्या पगारावर ठेवले होते आणि वरूनही मी तिला पैसे द्यायचो. हॉटेलमधले लोकही तिला टिप द्यायचे. हॉटेलचे उरलेले जेवणही ती घरी न्यायची. पण तरीही ती नेहमी उदास आणि काळजीत असायची. तिची ही काळजी मला चांगली वाटत नव्हती. एके दिवशी मी तिला विचारले, "नक्की काय गोष्ट आहे की तू इतकी काळजीत असतेस?" तर तिने मला काहीच सांगितले नाही. ती म्हणाली, "माझी गोष्ट ऐकून तुम्ही काय करणार? आता माणूस वारंवार तर विचारू शकत नाही. नाहीतर समोरच्याला वाटेल की याला माझ्याबद्दल जाणून घेण्यात इतका रस का आहे?" म्हणून मी तिला पुन्हा कोणताही प्रश्न विचारला नाही. मग एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता. पाऊस इतका जोरात होता की हॉटेलकडे कोणीच फिरकणार नव्हते आणि सर्वत्र पाणी साचले होते. फक्त गाडीतून काही ग्राहक आले होते, पण तेही निघून गेले. हॉटेल बंद व्हायला अजून 1 तास बाकी होता. मी सर्वांना सुट्टी देऊन टाकली. मी म्हणालो की आता सर्वजण आपापल्या घरी जा. खूप दिवसांनी पाऊस पडला होता. काय सांगावे, पाऊस अजून वाढला तर. आता लोक हळूहळू आपले सामान घेऊन जाऊ लागले. कविताही जात होती. मी तिला दरवाजाबाहेर जाताना पाहत होतो आणि मी स्वतः हॉटेलमध्येच बसलो होतो. मी विचार केला की आज थोडा हिशोब पूर्ण करून घेतो. 1 तासानंतर मलाही घरी जायचे होते. हे पाहून मी थक्क झालो की ती परत आली होती. मला वाटले की कदाचित ती तिचे काही सामान इथे विसरली असावी. पण माझ्या ऑफिसमध्ये येऊन तिने अचानक दरवाजा आतून बंद केला. मी तिला विचारले, "काय झाले कविता?" जरी मला थोडा अंदाज आला होता की तिला नक्की काय हवे आहे. ती म्हणाली की "मला खरंच काही पैशांची खूप गरज आहे. मी ऐकले आहे की तुम्हाला पत्नी नाही आणि तुमचे अजून लग्नही झालेले नाही." मी विचारले, "हे तुला कोणी सांगितले?" तर ती म्हणाली की "लोक आपापसात बोलत होते. तेच मी ऐकले. जर तुमची इच्छा असेल तर मी ते काम करू शकते जे एक पत्नी आपल्या पतीसाठी करते. एका दिवसासाठी मी तुमची पत्नी बनू शकते." मला माहित आहे की तुम्ही माझ्या या बोलण्यावर रागवणार, पण मी खूप हतबल आहे. मला पैशांची गरज आहे. म्हणून तुम्ही मला थोडे पैसे द्या. त्या बदल्यात मी सर्व काही करायला तयार आहे. मी तिच्याकडे थक्क होऊन पाहत होतो. कारण याआधी जेव्हा तिने हे बोलून दाखवले होते, तेव्हा मी तिला खूप रागवलं होतो. ज्या मुलीशी मला लग्न करायचे होते, ती मला अशा प्रकारची ऑफर देत होती. ते सुद्धा रात्रीच्या वेळी, जेव्हा या हॉटेलमध्ये माझ्या आणि तिच्याशिवाय कोणीही नव्हते. जेव्हा एखादा पुरुष आपल्या आवडत्या मुलीच्या तोंडून अशी गोष्ट ऐकतो, तेव्हा तो काय विचार करतो? साहजिकच आहे. तो हाच विचार करेल की मुलगी चांगली नाही. पण तिच्या चेहऱ्यावरून खूपच मजबूर वाटत होती. नक्की तिची अशी
काय अडचण होती? आता माझं डोके चक्रावून गेलं होतं. जेव्हा स्वतःहून ती माझ्या पदरात पडायला तयार होती, तर मग मी मागे का हटू? मी तिचा हात धरला आणि तिला हॉटेलच्या एका खोलीत घेऊन गेलो. मी म्हणालो, "बरं, तर तुला पैसे हवे आहेत ना?" ती म्हणाली, "हो." पण तिच्या डोळ्यात पाणी आले होते. मी तिला म्हणालो, "तुला किती पैसे हवेत? एका दिवसासाठी तुला माझी पत्नी बनायचं आहे ना? जर मी तुला काही दिवसांसाठी माझी पत्नी बनवू इच्छित असेन तर चालेल का? पण तुला याचे खूप पैसे मिळतील." आधी तर ती हो म्हणाली, पण पुढे म्हणाली की माझी आई आजारी आहे. ती खूप जास्त आजारी आहे. तिने हो तर म्हटले होते, पण जसे मी तिच्याकडे नजर भरून पाहण्याचा प्रयत्न केला, तशी ती ढसाढसा रडू लागली आणि जमिनीवर बसली. तिने आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आणि ती माझी माफी मागू लागली. ती म्हणू लागली, "मला जाऊ द्या, प्लीज सर, मला जाऊ द्या. मी हे काम करू शकत नाही. मी एका क्षणासाठी कमकुवत झाले होते, पण नाही, मी असे करू शकत नाही." मी सुद्धा मागे सरकलो. खरं तर माझा असा काही करण्याचा विचार नव्हता. मला तिच्या भावनांना दुखवायचे नव्हते. तिचा आत्मविश्वास जागा झाला होता. मी म्हणालो, "तू मला हे सांग की तुझी अशी कोणती मजबुरी आहे की तू हे सर्व करायला तयार झालीस? आणि देवासाठी माझ्याशी आता अजिबात खोटं बोलू नकोस." ती म्हणाली, "मी तुमच्याशी काहीही खोटे बोलणार नाही. तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला दाखवते की मी किती हतबल आहे." मी माझी गाडी काढली आणि तिला म्हणालो, "ठीक आहे, चल माझ्यासोबत." आम्ही दोघे गाडीत बसलो आणि आता ती मला रस्ता सांगत होती. रस्ता खूप लांबचा होता. आम्ही वस्तीपासून आता खूप लांब आलो होतो. आता मला थोडी थोडी भीती वाटू लागली होती की मी एक हॉटेलचा मालक आहे आणि ही मुलगी माझ्याकडे येते, काम मागते, मग आपल्या नजरेने मला भुरळ घालण्याचा प्रयत्न करते, पुन्हा मला चुकीच्या कामाची ऑफर देते, आधी आता म्हणते की तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चालते. कुठे हे काही एखाद्या प्लॅननुसार तर चालले नाही ना? तिला मला कोणत्या जाळ्यात तर अडकवायचे नाही ना? आता ती मला जिथे घेऊन चालली होती, तिथे ती माझ्याकडून सर्व काही हिसकावून पण घेणार नाही ना? माझी गाडी, माझ्या खिशातील पैसे आणि माझ्याकडेचे 2 महागडे मोबाईल. जर तिने हे सर्व माझ्याकडून हिरावून घेतले तर काय होईल? इथे तर कोणालाही काही कळणारही नाही. आज पावसाचा दिवस होता. इतके दिवस तिने अशा कोणत्याही हालचाली तर केली नव्हती. पण आजच तिला हे सर्व का आठवले? कारण पावसात तर कोणीही बाहेर निघत नाही. आता माझ्या मनात हजारो विचार येत होते. तेव्हाच अचानक ती म्हणाली की त्या समोरच्या गल्लीत पहिल्या घरासमोर गाडी थांबवा. हे घर पाहताना तर मला खूप छोटे वाटत होते. घराच्या भिंती पक्क्या होत्या, पण वरचे छत कदाचित कच्चे होते. ती सुद्धा माझ्यासोबत गाडीतून उतरली आणि मग आम्ही घराच्या आत गेलो. घराची अवस्था पाहून मला अंदाज येत होता की इथे गरिबी आहे. त्या घरात काहीच नव्हते. समोरच एका लहान मुलीची तुटलेली खेळणी पडलेली होती. मी समजलो की मुलगी विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत. पण जेव्हा ती कामावर यायची तेव्हा ती मुलांना सोबत आणत नसे. कदाचित मुलांना घरी सोडूनच येत असे. मुलांच्या वस्तू तर पडलेल्या होत्या, पण मूल मला कुठेही दिसत नव्हते. तिथे एका लहान मुलाचा जुना वॉकर आणि काही खेळणी होती, ज्यावर खूप धूळ साचलेली होती. पण कदाचित मुलं खोलीत असावे. ती मला खोलीत घेऊन गेली, पण समोरचे दृश्य पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या खोलीत पलंगावर एक माणूस पडला होता, ज्याचे अर्धे शरीर निकामी झाले होते, पण तो जागा होता आणि काही विचित्र इशारे करत कविताला विचारू लागला की हा कोण आहे. कविताने त्याच्या जवळ जाऊन सांगितले की हे माझे सर आहेत, जिथे मी काम करते तिथले हे मालक आहेत. पण तिने त्या माणसावर चादर पांघरली आणि त्याला पाणी पाजू लागली. त्यानंतर तिने त्याला औषधे दिले. मग ती मला म्हणाली, "सर, तुम्ही माझ्यासोबत बाहेर येऊन बसा." मी त्याच्या खोलीतून बाहेर आलो. तिथे अजून एक खोली होती आणि बाहेर एक छोटीशी अंगण होते. अंगण म्हणजे ती एक छोटीशी मोकळी जागाच होती. मी तिथे खुर्चीवर बसलो आणि विचार करू लागलो की घरात मुलांची खेळणी तर पडलेली आहेत, पण मुलं मात्र कुठं दिसत नाहीयेत. तेवढ्यात कविता बाहेर आली आणि एका छोट्या स्टूलवर माझ्यासमोर बसली. तिने मला विचारले, "तुम्हाला माझे घर कसे वाटले?" मी म्हणालो, "तुझे हे घर खूप चांगले आहे." मग तिने मला सांगितले की आज जो माणूस झोपलेला आहे ना, तो माझा नवरा आहे. हे ऐकताच माझ्या मनातली आशेची काच पूर्णपणे फुटून तुकडे तुकडे झाले. कारण मला तिला माझी पत्नी बनवायचे होते आणि ती तर आधीच विवाहित निघाली.
ती म्हणाली की माझा नवरा आजारी आहे आणि मी त्याच्याच उपचारांसाठी पैसे जमा करते. मी म्हणालो, "हो, ते तर मी पाहिलेच आहे. तू खरोखरच खूप अडचणीत आहेस. तुझ्या नवऱ्याला नक्की काय झाले आहे होते?" यावर कविता म्हणाली की मला माहीत नाही त्याला झाले काय होते. मी विचारले, "तुला माहीत नाही म्हणजे काय? तुला हे सुद्धा माहीत नाही की तुझ्या नवऱ्यासोबत नक्की काय घडले होते?" ती म्हणाली, "जेव्हा माझे त्याच्याशी लग्न झाले, तेव्हाही तो असाच होता." मी म्हणालो, "हे तू काय बोलत आहेस? तुझे लग्न अशा माणसाशी लावून दिले, ज्याला पॅरालाइज झाला आहे? नक्की कोणी तुझे लग्न त्याच्याशी लावून दिले? आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत?" कविताने सांगितले, की "माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. आधी फक्त त्याचा एक हात निकामी होता. त्याच्यासोबत माझे आयुष्य खूप वाईट जात होते. कारण तो एका हाताने हतबल होता आणि त्याचा दुसरा हात ठीक होता. तो मला त्या हाताने खूप मारायचा. देवाने आम्हाला आपत्तीही दिले होते, पण ते सुद्धा हे जग सोडून निघून गेले. माझी मुलगी 2.5 वर्षाची होती. ती खूप आजारी पडली होती. तिला निमोनिया झाला होता आणि ती तापाने फणफणत होती. मग देवाने तिला आपल्याकडे बोलवून घेतले, कारण तिची काळजी घेण्यासाठी इथे कोणीच नव्हते. मी तर लोकांच्या घरी काम करायला जायचे. मी विचारले की तुझे लग्न अशा माणसाशी कोणी लावून दिले होते? तर ती म्हणाली की माझ्या आईवडिलांनी मला त्याच्या हाती विकले होते. कारण माझे आईवडील खूप लोभी लोक होते. हा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि त्याने माझे सौंदर्य पाहून मला माझ्या आईवडिलांकडून विकत घेतले होते. ज्या दिवसापासून मी जन्माला आले आहे, तेव्हापासून मी फक्त अत्याचारच सहन करत आहे. हा अजूनही माझ्यावर हात उचलतो. मी म्हणालो, "हां? अजूनही तुझ्यावर हात कसा उचलू शकतो? हा तर आजारी आहे." ती म्हणाली की आता त्याचा आजार वाढला आहे आणि त्याच्या पायावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्याला कानाने ऐकू येत नाही, तो बोलूही शकत नाही, पण त्याचा एक हात अजूनही चालतो. त्याने आपल्याजवळ एक काठी ठेवली आहे, जी त्याच्या पलंगाजवळच असते. रागाच्या भरात असताना तो बोटांनी इशारा करून मला बोलवतो. मी त्याच्यासमोर बसते आणि तो त्या काठीने मला मारहाण करायला सुरुवात करतो. म्हणूनच मी हे पूर्ण कपडे घालते, जेणेकरून माझ्या अंगावरच्या जखमांचे वळ कोणालाही दिसू नयेत. जर कोणी माझ्या जखमा मोजायला बसेल तर सकाळ होईल. हा माणूस माझ्यावर खूप अत्याचार करतो. तिचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणालो की तरीही तू या नीच माणसाची इतकी काळजी घेत आहेस. तू याला सोडून का देत नाहीस? आणि तू त्याच्यासाठी पैसे जमा करत आहेस. या माणसासाठी तू माझ्यासोबत रात्र घालवायलाही तयार झाली होतीस. अगं, तू याला मारून का टाकत नाहीस? अशा लोकांना या जगात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. जे स्त्रीला काहीच समजत नाहीत, ती सुद्धा अशा स्त्रीला, जी एका वाईट माणसासाठी स्वतःच्या कष्टाने पैसे कमवते आणि त्याची काळजी घेते. मला खूप राग येत होता. कदाचित मी स्वतः कधी असे केले नसते, पण रागाच्या भरात मी तिला असा सल्ला देऊ लागलो होतो. ती म्हणाली की मी काय करू? हा जसा आहे तसा आहे, पण माझा पती आहे. मी माझे कुंकू स्वतःहून पोसू शकत नाही. जोपर्यंत याचा श्वास चालू आहे, तोपर्यंत मी याची पत्नी आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी मिळून माझ्याशी खूप वाईट केले आहे, पण मी वाईट माणूस नाही. हा माझ्याशी वाईट वागतो, कारण याला मलाही स्वतःसारखे वाईट बनवायचे आहे. हे सर्वजण एक दिवस नरकात जातीलच आणि त्यांना तिथे जाब विचारायलाही जाईल. त्यांना शिक्षाही मिळेल, पण जर मी त्याच्याशी काही वाईट केले तर मलाही शिक्षा मिळेल. मग माझ्याशी वाईट वागणाऱ्या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहील? ते या जगात जिंकतील, पण देवाच्या घरी माझाच विजय होईल आणि हे सर्व हारतील. मी विचारले, "तू याचे उपचार का करू इच्छितेस?" तर ती म्हणू लागली, "जर हा मेला तर लोक याचा मृत्यूचा आळही माझ्यावर घेतील. हा नैसर्गिक मृत्यू मेला तरी सगळे मलाच वाईट म्हणतील की मीच माझ्या पतीला मारले. कारण जेव्हा मी लोकांना सांगते की माझा पती अशा अवस्थेत आहे आणि मला मारतो, तरीही मी त्यांच्यासाठी सर्व काही करते, तेव्हा लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. इथले आसपासचे लोक म्हणतात की ही आपल्या आजारी पतीला सोडून बाहेर फिरायला जाते किंवा धंदा करते, चुकीच्या मार्गाने पैसे कमवते. नाहीतर इतकी सुंदर मुलगी असून तिचा पती असा आजारी होऊन पलंगावर पडलेला असेल आणि तिला मारतही असेल, तर ही तिच्यासाठी इतकी मेहनत का करेल? शेवटी मी कोणाला कोणाला उत्तर देऊ?
म्हणूनच आता मी खूप कंटाळले होते. विचार केला की आरोप तर माझ्यावर तसे येणारच आहेत, तर मग मी काहीतरी चुकीचेच करते. म्हणूनच मी तुम्हाला ते सर्व म्हटले होते. मला माफ करा. मला ते सर्व करायचे नव्हते. मी खूप खानदानी आणि समजूतदार मुलगी आहे. मी हतबल झाले होते आणि त्रस्त झाले होते. मला माझ्या मुलीची खूप आठवण येते. मी तिचे नाव पलक ठेवले होते. फक्त त्या माणसाच्या अत्याचारामुळे मी तिच्यापासून दूर गेली. ती खूप आजारी पडली होती. मी तिच्या उपचारासाठी पैशाची सोय करायला बाहेर गेले होते. पण जेव्हा मी घरी परतले, तेव्हा माझ्या पतीने मला इतक्या जोरात मारले की मी शुद्ध हरपली. जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा माझ्या मुलीचे डोळे कायमचे मिटले होते. ती हे जग सोडून निघून गेली होती. कविताची बोलणी ऐकल्यानंतर मी माझे दोन्ही मोबाईल आणि माझ्याकडचे सर्व पैसे तिच्या हातात ठेवले आणि म्हणालो, हे मोबाईल विकून टाक आणि हे पैसे वापर. उद्यापासून कामावर ये आणि मी आता निघतो. पण त्याआधी मला तुझ्या पतीला काहीतरी सांगायचे आहे. तू त्याला नंतर सर्व समजावून सांग. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, तू कसा माणूस आहेस? तुला तर लाज वाटायला हवी. तुझी पत्नी इतकी काळजी घेते आणि तू मात्र तिला त्रास देतोस. जर तू एक दिवस तिच्याशी चांगले वागलास तर देवा शपथ सांगतो, तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता, कारण मी काय बोलतोय हे त्याला नीट ऐकू येत नव्हते. मी तिथून बाहेर आलो. माझ्याही डोळ्यात पाणी आले होते. आता मला समजले होते की तिने आपल्या मुलीचे सामान तिथे का जपून ठेवले होते. तिला तिच्या मुलीची खूप आठवण येत होती. त्या वस्तूवर जी धूळ साचली होती त्याचा अर्थ हाच होता. ज्याचे हे सामान होते ती बिचारी आता या जगात नव्हती. मी गाडीत बसून विचार करत होतो की हे जग किती वाईट आहे. लोकांनी स्त्रीला इतके वाईट ठरवले आहे की तिने चांगले केले तरी लोक तिच्यावर संशय घेतात. दुसरीकडे पुरुषाने स्त्रियाच्या सांगण्यानुसार पाप केले नाही तर तो खरा माणूस. मी कविताला नकार दिला होता. त्या रात्री ऑफिसमध्ये कोणीही नव्हते. पाऊस पडत होता आणि तिने स्वतःहून ऑफरही दिली होती. पण मी नकार देऊन हे सिद्ध केले होते की जर पुरुष मनाचा शुद्ध असेल आणि त्याच्या मनात पाप नसेल तर जगातील कोणतीही सुंदर स्त्री त्याला भरकटू शकत नाही. त्यानंतर कविता कामावर यायची, पण मी तिच्याशी जास्त बोलायचो नाही. तीही आपल्या कामात मग्न असायची. मला खरोखर तिच्याबद्दल खूप सहानुभूती आणि प्रेम वाटत होते. पण मी ते प्रेम मनाच्या कोपऱ्यात लपवून ठेवले होते. मला वाटले नव्हते की ती कधी माझ्याशी लग्न करेल, कारण ती आपल्या पतीला सोडू शकत नव्हती. जर तिला सोडायचे असते तर तिने केव्हाच सोडले असते. मी कविताला माझ्या मनात अशा जागी जपून ठेवले होते जिथे ती कायमची सुरक्षित राहणार होती. दिवस असे जात होते. मी तिला हे देखील विचारले नाही की तुझ्या पतीचे वागणे आता सुधारले आहे का? तो तुला अजूनही मारतो का? पण एके दिवशी मी तिला पाहून थक्क झालो. आज ती खूप आनंदी आणि सुंदर दिसत होती. ती माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली, सर माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. मला वाटले कदाचित पुन्हा काहीतरी खायला आणले असेल. इतके दिवस ती माझ्यापासून दूर राहायची. मग अचानक तिला माझी आठवण कशी आली? मी अगदी साध्या पद्धतीने विचारले, सांग काय आणले आहेस? तेवढ्यात कविताने माझे दोन्ही मोबाईल माझ्या टेबलवर ठेवले. मी म्हणालो, तू हे अजून विकले नाहीस का? ती म्हणाली, नाही सर, मला ते विकायची गरज पडली नाही. खरं तर माझे पती हे जग सोडून गेले आहेत. मी डचकलो आणि विचारले, हे सर्व कसे झाले? ती म्हणाली, त्या दिवसाच्या 2 आठवड्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी मला खूप वाईट शब्द ऐकवले, पण मी ते सहन केले, कारण मला माहीत होते की आता हे लोकांचे शेवटचे बोलणे आहे. आता मी घरात अगदी एकटी आहे. मी म्हणालो, इतके सर्व झाले आणि तू मला सांगितले का नाहीस? ती म्हणाली, मी तुम्हाला यासाठी सांगितले नाही कारण तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप काही केले होते आणि आज मी तुम्हाला हे सर्व यासाठी सांगते कारण खूप लवकर माझे लग्न होणार आहे, ते सुद्धा एका खूप चांगल्या माणसाशी. हे ऐकून तर माझे भानच हरपले. मला आश्चर्य वाटले की पतीच्या मृत्यूनंतर ती इतक्या लवकर लग्न कशी काय करू शकते. जर तिचा पती गेला होता तर तिने माझ्याशी लग्न का केले नाही? तिने मला सांगितले असते तर मी लग्नाचा प्रस्ताव मांडला असता. मला खूप वाईट वाटले. तिने जाता जाता सांगितले की पुढच्या महिन्याच्या 2 तारखेला माझे लग्न आहे आणि तुम्ही नक्की यायचे आहे. मी खूप अस्वस्थ होतो. पुढच्या महिन्याची 2 तारीख 10 दिवसातच आली.
त्या दिवशी मी हॉटेलच्या सर्वांना सुट्टी दिली आणि एकटाच ऑफिसमध्ये बसलो होतो. मला माहीत होतं की आज ती दुसऱ्या कोणाची तरी होईल. मला स्वतःचाच राग येत होता की मी ही संधी गमावली. अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि समोर पाहिले तर मी थक्क झालो. समोर दुसरी कोणी नाही तर कविता उभी होती. ती नवरीच्या वेशात होती. मी म्हणालो, "तू इथे काय करतेस? काही अडचण झाली का? आणि तुझा नवरा कुठे आहे? तू नवरी बनून इथे का आलीस?" ती हसून म्हणाली, "माझा नवरा तर माझ्या समोरच उभा आहे." मी गोंधळलो, पण लगेच मला समजले की तिला काय म्हणायचे आहे. ती म्हणाली, "मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. तुम्हीच तो माणूस आहात ज्याने माझी मदत केली, माझे रक्षण केले आणि माझ्या मजबुरीला समजून घेतले. तुम्ही कधीही माझ्यावर वाईट नजर टाकली नाही. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नाही." तिने हे म्हटल्यावर मला जो आनंद झाला तो मी शब्दात सांगू शकत नाही. मी तिला मिठी मारली आणि आम्ही त्याच दिवशी लग्न केले. ती माझी पत्नी झाली आणि आम्ही दोघे आनंदात राहू लागलो. तिने माझ्या घराचे नंदनवन केले आहे. आता 9 महिने पूर्ण झाल्यावर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती म्हणते की ही माझी तीच मुलगी आहे जी मला सोडून गेली होती. ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली आहे. मी हिचे नाव पलकच ठेवेन. मी सुद्धा तिला म्हणलो की हो, तिचे नाव पलकच ठेव, कारण देवाने तुझी मुलगी तुला परत केली आहे. तिच्या येण्याने माझे हॉटेलही खूप छान चालू लागले आहे. मला कविताच्या रूपाने एक सुंदर आणि चांगली जीवनसाथी मिळाली आहे. जर त्या रात्री मी माझ्या व्यसनेला बळी पडून तिच्याशी चुकीचं वागलो असतो तर आज मी उद्ध्वस्त झालो असतो. पण मी तिची मदत केली आणि आज त्याचे फळ म्हणून ती माझ्या आयुष्यात आली. कविताच्या आयुष्यातही आता सुख आहे. देवाने आम्हा दोघांना एकत्र आणले आणि आमचे प्रेम पूर्ण केले. मी आता एका मुलीचा बापही झालो आहे. मी खूप नशीबवान आहे की मला कवितासारखी पत्नी मिळाली.